आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तुम्ही आज उपोषणास बसलेले आहेत, तर तुमचं काय कारण आहे उपोषणाला बसण्याचं? आज आम्ही व्यवस्थापकीय संचालक वृद्ध व जलसंधारण विभाग छत्रपती संभाजीनगर या कार्यालयासमोर आम्ही उपोषणात बसलोच आहोत. याचं कारण असं आहे की लाचलुचपत प्रतिबंध विभागाने केलेली कारवाई श्री ऋषिकेश देशमुख यांनी श्री सुनील कुशेरे व्यवस्थापकीय संचालक व श्री सूरज शिंदे तत्कालीन कॅपो जलसंधारण मंडळ छत्रपती संभाजीनगर यांच्यासाठी लाच येताना रंगेहात पकडल्यामुळे प्रथम खबर अहवालमध्ये त्यांच्या नावाचा समावेश करून त्यांना आरोपी म्हणून निश्चित करून त्यांना निलंबित व शासन सेवेतून बडतर्फ करणे या मागणीसाठी आम्ही इथं धरणे आंदोलन करत आहोत, आमरण उपोषण करत आहोत. याचे कारण असे की ऋषिकेश देशमुख व कंत्राटी कर्मचारी गोरे ऋषिकेश देशमुख व कंत्राटी कर्मचारी गोरे यांच्या थ्रू कुशिरे साहेबांना लाचेची मागणी केली, परंतु ऋषिकेश देशमुख आणि गोरे यांना अटक झाली. परंतु मेन जो सूत्रधार आहे कुशेरी साहेब सुनील कुशेरे यांच्याकडूनच ही लाचेची मागणी केली, परंतु त्यांना अटक झाली नाही. पण ऋषिकेश देशमुख आणि कंत्राटी कर्मचारी गोरे यांना अटक झालेली आहे. परंतु माझी मागणी अशी आहे की जो प्रथम लाच सांगणारा आहे, कारण की साहेब आहेत त्यांना लाच सांगितली, आरोपी त्यांना अटक झालेली नाही, त्यांच्यावर कुठलीही प्रकारची कारवाई झालेली नाही, त्यांना शासन सेवेतून बडतर्फ करण्यात यावे, अन्यथा त्यांना निलंबित करण्यात यावे. या मागणीसाठी मी या कार्यालयासमोर आमरण उपोषण करत आहोत. जोपर्यंत त्यांना यांच्यावर FIR वगैरे काही दाखल होत नाही, त्यांना निलंबनाची कारवाई होत नाही, त्यांच्यावर सेवेतून बडतर्फ करण्याची कारवाई होत नाही, तोपर्यंत मी इथून माझे आमरण उपोषण चालूच राहणार. तुम्ही निवेदन दिलं का? साहेबांना मी कालच निवेदन दिलेलं आहे आणि त्याच्यावरती प्रक्रिया चालू झाली. काय चर्चा झाल्या साहेबांसाठी? चर्चा वगैरे आणखी काही झालेली नाही आहे. मी त्यांना पत्र दिलं की मी आता इथे आमरण उपोषणाला बसत आहोत. ते म्हणे तुम्ही बसा. या पद्धतीने आमचं त्यांच्यासोबत आता असं बोलणं झालं. तुमचं नाव सांगा तुमचं? माझं नाव अनंत वाघ आरसू. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.